सर्व सांगलीकरांना नमस्कार। आज पूर परिस्थितीचा आढावा घेताना असं निर्देशनास आलेलं आहे की पुढच्या काही काळात आणि 1-2 दिवसात पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। सध्या पाणी पातळी जवळपास 24 फुटावर आहे। सकाळपर्यंत ते 30 फुटावर जाऊ शकतो आणि उद्या दुपारपर्यंत 35 फुटावर पण जाऊ शकतो। महानगरपालिकेच्या तर्फे सगळे अरेंजमेंट झालेले आहे। फक्त आपल्याला एवढीच विनंती राहील की कुठल्याही अफवावर लक्ष न ठेवता महानगरपालिकेच्या तर्फे प्रशासनाच्या तर्फे जे काही अधिकृत सूचना दिली जाईल त्याचे पालन करावी। आपला आपत्ती मित्र नावाची ॲप आहे, त्याच्यावर आम्ही दर तासात पाणी पातळी अपडेट करतो। ते ॲप डाउनलोड करा अँड्रॉइड फोनमध्ये आणि त्याच्यावर दर तासात पाण्याची खरीच काय परिस्थिती आहे ते बघा। त्याच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत नदीच्या घाट किंवा याच्या आजूबाजू येण्याऐवजी आपला जे आपत्ती मित्र आहे त्याच्यावर पाणी पातळी बघा। आपला महानगरपालिकाचा डिझास्टर मॅनेजमेंट सेल पण ॲक्टिव्ह आहे। त्याचा नंबर मी सांगू इच्छितो 7066040330। ह्या नंबरवर आपण सगळे कॉन्टॅक्ट करून अधिकृत इन्फॉर्मेशन घेऊ शकता की पाण्याची पातळी वगैरे किती आहे। पर्टिक्युलरली सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, इनामदार प्लॉट वगैरे मध्ये राहणारे निवासी आहेत त्यांना एवढंच विनंती आहे की आपल्याला शिफ्ट होणं गरजेचं आहे आणि महानगरपालिकेच्या तर्फे सगळे शिफ्टिंगची अरेंजमेंट केली जाईल आणि जे काही अधिकृत सूचना दिली जाईल त्याच्यावर आपण लक्ष ठेवून महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला सहयोग करेल एवढीच अपेक्षा आहे। आणि याच्याबद्दल आपल्याला विनंती आहे की नदी पातळी किंवा नदी घाट किनारे कुठल्याही परिस्थितीत गर्दी वगैरे करू नये, कारण त्याच्यामध्ये जीवहानी होण्याची शक्यता असतात। आणि बाहेर राहून आपत्ती मित्रवर सगळे लाईव्ह कव्हरेज बघून आपण प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद। माझा नमस्ते। आपण जिल्हा प्रशासन पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहे। पोलीस यंत्रणा पण कार्यरत आहे। आपल्या सर्वांना माझं नम्र आवाहन आहे की आपणही सर्वांनी निश्चिंत राहायचे। प्रशासनाने दिलेल्या सूचना ना मात्र आपण सर्वांनी सहकार्य करा, त्या सूचनांचं पालन करा, पोलीस विभागालाही सहकार्य करा। या ठिकाणी मी विशेष करून आवर्जून सांगतो की नदीपात्राच्या बाजूने आपण गर्दी करू नये, ते पाहण्यासाठी आपण येऊ नये। त्या ठिकाणी लवकरच प्रतिबंधक आदेश जारी करण्यात येतील। त्यानंतर आपण कुणीही त्या ठिकाणी गर्दी केली तर आपल्यावर गुन्हे दाखल करावे लागतील। त्याचबरोबर नागरिकांना माझं हे पण आव्हान आहे की आपण आपल्या घरामध्ये आपल्या कॉलनीमध्ये जेव्हा पाणी येण्यासाठी सुरुवात होईल, प्रशासन जेव्हा आपल्याला नवीन निवाऱ्याच्या ठिकाणी शिफ्ट करेल त्या ठिकाणी आपण जाण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा। त्या ठिकाणी योग्य ती व्यवस्था आपली करण्यात आलेली आहे। आपण आपल्या घराबाबत निश्चिंत राहा, त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात येईल। कुठेही चोरीचा प्रकार होणार नाही हे मी आपल्याला ग्वाही देतो। तसंच की जे 2 दिवसाचे पुढचे आहेत ते आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत, कारण की नदी पात्रामध्ये किंवा त्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाऊस हा जास्त पडत आहे आणि त्यानंतर हा पाऊस जर असा सतत कोसळत राहिला तर त्यानंतर आपल्याकडं सांगली, मिरज जे लो लाईंग एरिया आहेत त्या ठिकाणी मात्र पाण्याची पातळी ही वाढ होणार आहे। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करा। आजपासून प्रशासन आपल्याला विस्थापित करण्यासाठी कारवाई करत आहे। त्या ठिकाणी आपण तात्काळ आपल्या आवश्यक त्या सामानासोबत आपल्या सर्व कुटुंबियांसोबत नवीन निवाऱ्याच्या ठिकाणी शिफ्ट व्हायचे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।